नमस्कार मंडळी, मी प्रिया स्वागत करते तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे उंच माझा झोका. तुमच्याही आजूबाजूला असे काही लोक आहेत का ज्यांना पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटतं की आपली पर्सनॅलिटी अगदी अशी असायला पाहिजे? तुम्हीही त्या लोकांना फॉलो करू इच्छिता का? चला तर मग आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अशाच बुद्धिमान आणि हुशार लोकांच्या अशा काही सवयी ज्या आपणही आत्मसात केल्या तर आपणही या बुद्धिमान आणि हुशार लोकांच्या कॅटेगरीमध्ये गणले जाऊ. तर व्हिडिओला अजिबात उशीर न करता आपण पाहतोय अशा लोकांच्या सवयी क्रमांक 1, एकटं राहणं. या लोकांना एकटं राहायला खूप आवडतं आणि म्हणूनच या लोकांचे मित्रमैत्रिणीही अगदी खूप कमी असतात. अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच मित्रमैत्रिणी असतात अशा बुद्धिमान आणि हुशार लोकांचे. त्यामुळं ह्यांना स्वतःची कामं स्वतःच करायला खूप आवडतं. अगदीच गरज पडली तरच ही लोकं इतरांची मदत घेतात किंवा मग स्वतःची कामं ती करत असतात. त्यामुळं खूप स्वावलंबी विचाराची असतात ही लोकं. त्यांना एकटं राहायला खरंच खूप आवडत असतं. सवयी क्रमांक 2, उत्तम श्रोता. ही लोकं त्यांच्यापेक्षा वयानं लहान असणाऱ्या, मोठ्या असणाऱ्या अगदी कुठल्याही व्यक्तीचं बोलणं अगदी मनापासून आणि लक्षपूर्वक ऐकतात आणि मगच उत्तर देतात. उत्तम श्रोता तरीही असतातच, पण इतरांना मानही देतात. समोरच्या व्यक्तीला काय म्हणायचं आहे, त्याचा दृष्टिकोन नेमका काय आहे, त्याचं मत नेमकं काय आहे, हे ऐकून घेतल्याशिवाय अजिबात समोरच्या व्यक्तीला उत्तर देत नाहीत. आता सवयी क्रमांक 3, वक्तशीरपणा. टाईम इज मनी या तत्वानं चालणारी ही लोक असतात. खरोखरच आपल्या वेळेचा वापर ही लोक अगदी पैशाप्रमाणे करतात. आणि खरं सांगू का मित्रांनो, आपल्या ह्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकानं वेळेचा वापर हा अगदी पैशाप्रमाणेच केला पाहिजे. कारण एकदा गेलेली वेळ ही परत कधीच कुणाचीही परत येत नाही. त्यामुळं वेळ जपून वापरायला शिका आणि ही सवय तुम्ही नक्की फॉलो करा. सवयी क्रमांक 4, सकारात्मक दृष्टिकोन. कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायची सवय या लोकांना नसते. बहुतांश नाही हा शब्दच या लोकांच्या डिक्शनरीत नसतो. कुठल्याही गोष्टीला प्रयत्न केल्याशिवाय कधीही लोक नाही म्हणत नाहीत किंवा कुठलीही गोष्ट प्रयत्न न करता ही लोक सोडत नाहीत. अगदी सकारात्मक दृष्टिकोन यांच्यामध्ये इतका ठासून भरलेला असतो की यांचा आत्मविश्वास प्रचंड असतो आणि कुठलीही अशक्य गोष्ट देखील ही लोक शक्य करू शकतात. त्यामुळे ही सवयसुद्धा खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे नक्कीच फॉलो करा. सवयी क्रमांक 5, विचार. या लोकांचे विचार हे खूप स्वतंत्र आणि खूप स्पष्ट असतात. हे लोक कुठल्याही गोष्टीतली पॉझिटिव्हिटी बघतात. कुणाच्याही सांगण्यावरून, कुणाच्याही बोलण्यावरून या लोकांची मतं किंवा विचार बदलत नाहीत. जी गोष्ट बरोबर आहे ती बरोबरच आहे आणि जी गोष्ट चुकीची आहे ती चुकीचीच आहे असं म्हणण्याची क्षमता या लोकांच्यामध्ये ठासून भरलेली असते. आता सवयी क्रमांक 7, नवनवीन कौशल्य शिकणं. वयाच्या कुठल्याही टप्प्यावर कुठलीही कला किंवा कुठलंही कौशल्य अवगत करण्याची शक्ती, ऊर्जा या लोकांच्यामध्ये ठासून भरलेली असते. आता उदाहरणच सांगायचं झालं तर आजकाल आपण मोठमोठ्या ऑफिसेसमध्ये बघतो, खूप वयस्कर लोकंसुद्धा खूप सुंदर पद्धतीनं लॅपटॉप, कम्प्युटर हाताळत असतात. आता त्यांच्यावेळी कुठे होते आहे हे सगळ्या सेवा आणि सुविधा, पण आता ते हाताळतात ना खूप सुंदर पद्धतीनं. आता सवयी क्रमांक 8, बजेट. आपलं आर्थिक बजेट खूप सुंदर आणि खूप व्यवस्थितरित्या ही लोकं सांभाळतात. आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे पहा, ऋण काढून कधीही सण करू नये. अगदी अशाच पद्धतीनं ही लोकं कधीही कुणालाही दाखवण्यासाठी, फक्त दिखाव्यासाठी म्हणून कधीही कुठलीही गोष्ट करत नाही. आता सवयी क्रमांक 9, फ्युचर प्लॅनिंग. ही लोकं सहसा आपलं फ्युचर प्लॅनिंग कधीही कुणालाही सांगत नाही. सांगितलंच तर ते अगदी त्यांच्या जवळच्या व्यक्तींना. आणि मला काय वाटतं माहिती आहे का, खरंच आपलं फ्युचर प्लॅनिंग प्रत्येकानेच कुणालाही सांगत बसू नये. कारण बऱ्याचदा अनेक गोष्टी अगदी पूर्णत्वापर्यंत आलेल्या असतात आणि अशी काहीतरी गोष्ट घडते की त्या गोष्टी आपल्याला सोडून द्याव्या लागतात किंवा राहून जातात. त्यावेळेला आपल्या आजूबाजूला असणारी हीच लोकं आपलं पाय खेचतात, आपलं मानसिक खच्चीकरण करतात. त्यामुळे कुठलीही गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय कुठलंही प्लॅनिंग, तुमचं फ्युचर कुठलंही प्लॅनिंग असू दे, तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करणार असाल, एखादी नवीन जमीन घेणार असाल किंवा नवीन एखादं घर घेणार असाल, ती गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय कधी कुणाला सांगत बसू नका. आणि ही जी सवय आहे ही मी खूप फॉलो करते आणि म्हणूनच मलाही असं वाटतं की तुम्ही नक्की फॉलो करा.
खूप उपयोग होईल या सवयीचा तुमच्या जीवनामध्ये. आता सवयी क्रमांक 10वी आणि शेवटची आणि खूप महत्त्वाची सवय म्हणजे आपली चूक कबूल करणे. जी खरोखरच हुशार आणि बुद्धिमान लोक असतात ती आपली चूक नेहमी कबूल करतात. आता माणूस म्हटल्यानंतर चूक ही व्हायचीच. अशीच कधी काळी त्यांच्याकडूनही जर चूक झाली तर ती चूक ती लोक कबूल करतात. आपली चूक ती कधीही दुसऱ्यावर ढकलत नाही. तर ह्या होत्या बुद्धिमान आणि हुशार लोकांच्या 10 सवयी. तर तुम्हाला काय वाटतं, ह्यातल्या किती सवयी तुम्ही स्वतः फॉलो करता आणि आज हा व्हिडिओ पाहून आज यातल्या अजून किती सवयी तुम्ही फॉलो करणार आहात ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. हा व्हिडिओ अशा लोकांच्या सोबत शेअर करा ज्यांना ह्या व्हिडिओची खरंच खूप गरज आहे. आणि परत एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.